नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळाचे खिशी पापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। या पापडांमध्ये मी इथं नागली मसाला टाकलेला आहे। अगदी छान प्रकारे हे पापड बनवून तयार होतात, खायला देखील फार स्वादिष्ट लागतात। आपण बघू शकता इथं मी तुम्हाला तळून पापड दाखवणार आहे। अगदी दुप्पट तिप्पट पापड फुलतात देखील। छान प्रकारे इथं पापड बनवून आपले तयार होतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे। आपण बघू शकता हे तांदूळ मी छान प्रकारे साफ करून घेतलेले आहे। इथं मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहे। हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तांदूळामधले मळकट पाणी निघेपर्यंत आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हलक्या हाताने चोळून आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तांदूळ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 2 दिवस 2 रात्र हे तांदूळ भिजवत ठेवायचे आहे। ताट झाकून आपल्याला हे तांदूळ 2 दिवस 2 रात्र भिजवून ठेवायचे आहे। तिसऱ्या दिवशी आपल्याला ह्या तांदूळामधले पाणी काढून घ्यायचे आहे। तांदूळ छान प्रकारे आपले भिजले गेले आहे। चांगले भिजल्यामुळे तांदूळ आपले पांढरे शुभ्र दिसतात। तांदूळामधले सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचे आहे आणि तांदूळ पुन्हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला एका गाळणीमध्ये तांदूळ काढून घ्यायचे आहे। त्यातले सर्व पाणी आपल्याला अर्धा तास निथळून घ्यायचे आहे आणि नंतर हे तांदूळ आपल्याला उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने तांदूळ इथं मी वाळवून घेतलेले आहे, आपण बघू शकता। आता हे तांदूळ आपल्याला गिरणीमधून बारीक दळून आणायचे आहे। अशा पद्धतीने तांदूळ इथं मी बारीक दळून आणलेले आहे। या तांदळामध्ये पापडांमध्ये मी ही नागली पापड मसाला टाकणार आहे। या मसाल्याने पापड आपले छान लागतात, फुलतात देखील छान। एका ग्लासाचे इथं मी माप घेणार आहे। 1 ग्लासामध्ये 1 ग्लास पीठ इथं मी काढून घेणार आहे। मसाला देखील एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे। इथं मी 1 ग्लास तांदूळाचे पीठ घेतलेले आहे। एका वाटीमध्ये 7 ते 8 डिंकाचे तुकडे घेतलेले आहे, त्यामध्ये पाणी टाकून ते भिजवत ठेवत आहे। 1 ग्लास पिठासाठी 1 ग्लास पाणी इथं मी घेणार आहे। अचूक असे माप आहे। इथं मी जाड बुडाचे भांडे वापरलेले आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। वरतून झाकण ठेवायचे आहे। पाण्याला लवकर उकळी येईल। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे नागली पापड मसाला टाकायचा आहे। हा मसाला मार्केटमध्ये सहजपणे मिळतो। या मसाल्यामुळे पापड आपले छान लागतात, फुलतात देखील छान, खायला पण फार स्वादिष्ट लागतात। आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। मसाला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तांदूळाचे पीठ टाकायचे आहे। अशा पद्धतीने पसरवून आपल्याला पीठ टाकायचे आहे। खालचे पाणी पिठावर आल्यानंतर आपल्याला पीठ चांगल्या प्रकारे हाटून घ्यायचे आहे। छोट्या चाटूच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ 5 मिनिटं चांगल्या प्रकारे हाटून घ्यायचे आहे। पिठामध्ये गुठळ्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। नंतर पाण्याचा हात लावून चाटूला लागलेले पीठ आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर पिठावर थोडा पाण्याचा आपल्याला चिपकारा मारायचा आहे। नंतर 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। पीठ चांगले शिजल्यानंतर आपल्याला हे पीठ एका ओल्या कपड्यावर टाकायचे आहे। इथं मी सुती कापड घेतलेले आहे, ते ओले करून घेतलेले आहे। आता हे ओल्या कापडाने आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे हाताने मळून घ्यायचे आहे। पीठ अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहे। त्यामुळे आपले पापड हे चांगले येतात, फाटत देखील नाही। अशा पद्धतीने आपल्याला सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे आहे। आता हे पीठ ओल्या कपड्याने आपल्याला झाकून ठेवायचे आहे। एक ताट घ्यायचे आहे, त्यावर आपल्याला डिंकाचे पाणी लावून घ्यायचे आहे। तसेच लाटण्याला देखील आपल्याला डिंकाचे पाणी लावून घ्यायचे आहे। आता एक छोटासा पापडाचा गोळा घेऊन आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे। अशा लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व पापड लाटून घ्यायचे आहे। या लाटण्यामुळे पापड हे छान प्रकारे पातळ लाटले जातात आणि पापड हे फाटत देखील नाही। 2 ते 3 बोटाच्या सहाय्याने अलगदपणे हे पापड आपल्याला काढून घ्यायचे आहे। एका दोरडीवर आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आहे। नंतर हे पापड आपल्याला उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाळवून घ्यायचे आहे।
इथं मी सर्व पापड लाटून घेणार आहे. पापड आपले छान प्रकारे वाळलेले आहे. आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवणार आहे. आपण बघू शकता छान प्रकारे आपले पापड फुलले आहे. आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बघू शकता छान प्रकारे दुप्पट टिप्पट आपले पापड फुलत आहे. अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे पापड आपले बनवून तयार होतात. खायला देखील फार स्वादिष्ट लागतात. छान प्रकारे आपले पापड बनवून तयार झालेले आहे. अगदी तांदूळाच्या पिठापासून तयार होणारी ही झटपट रेसिपी आहे. आपण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.